मृत्यू फार झाले माझ्या जीवा, ऐक माझा धावा पांडुरंगा. शिनलो बहुत करितायर झारा, रखुमाईच्या वरा पावे वेगी. तुका म्हणे तुगा पतित पावन, घेई माझाशी न जन्मांतर. शिनलो बहुत करितायर झारा, रखुमाईच्या वरा पावे वेगी. विठ्ठल 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 विठ्ठल. कुंडली कवरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. टाळ 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 विठ्ठल विठ्ठल कडक वाटतं मागे. माईकला थोडं माग, थोडंसं इतकं नाही. हां थोडंसं जवळ नका ठेवू त्याला. ओम योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ता, सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. ॐ आप्यायन्तु ममाङ्गानि वाक् प्राणश्चक्षुश्रोत्रमथो बलमिन्द्रियाणि च सर्वाणि. सर्वं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्यात्. मा ब्रह्म निराकरोत्. अनिराकरणमस्त्वा निराकरणमेस्तु. तदात्मने निरतेय उपनिषत्सु धर्माः, ते मय सन्तो ते मयि सन्तो. शान्तिः शान्तिः शान्तिः. ॐ नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीतासमारोपितवामभागं, पानो महासायकचारुचापं. नमामि रामं रघुवंशनाथम्. यत्र यत्र रघुनाथकीर्तनं तत्र तत्र कृतमस्तकाञ्जलिं. बाष्पवारि परिपूर्णलोचनं, मारुतिं नमत राक्षसान्तकम्. ॐ
महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय धातुमुनीन्द्रयेः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। ओ राधा मेरी मात है, पिता मेरे घनश्याम, इन दोनों के चरणों में मेरा कोटि कोटि प्रणाम। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। विठ्ठल बोला जन्म मृत्यू पार झाले माझ्या जीवा, ऐक माझा धावा पांडुरंगा। शिनलो बहुत करिता इरझारा, रखुमाईच्या वरा पावे वेगी। प्रस्तुत भगवान दत्तात्रय भगवान पंढरीश परमात्म्याच्या सेवेसाठी घेतलेला अभंग तथा तुम्हा सर्वांच्या श्रवणासाठी माझ्या आत्मचिंतनासाठी घेतलेला अभंग हा जगद्गुरु वारकरी संप्रदायाचे शिखर स्वरूप असणारे वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहोनिवासी तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे। तुकोबारायानं आपल्या जीवनामधील साधना करत असताना आपल्या स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न केला आणि ओळखल्याच्या नंतर मग तुकोबारायांच्या बुद्धीमध्ये असं आलं की जे काही माझं जगणं आहे ते गलत आहे। माझं जे जगणं आहे त्या जगण्याला अर्थ तेव्हा आहे जेव्हा भगवान पंढरीश परमात्म्याची कृपा असेल। म्हणून माझ्या जीवनामध्ये मी बगैर कृपाचं जगू नहीं। उस भगवान परमात्मा ने हमें बहुत साफ सुथरी ये काया दी है, लेकिन हम ऐसे इंसान हैं, भेजा था इंसान बनने के लिए लेकिन हम इंसान नहीं हैवान बन गए हैं। म्हणून आपल्या या पाशविक जीवनाला दूर करण्याच्यासाठी अव्याहत पद्धतीने प्रयत्नरत असणारे तुकोबाराय भगवान पंढरीश परमात्म्याकडे याचना करतायत, मदतीची कृपेची अपेक्षा करतायत, धावण्याची अपेक्षा करतायत। मी भिखरलो आहे, मला सवरण्याची गरज आहे, मी विक्षिप्त आहे, मला शांततेची गरज आहे, मी उदित आणि अस्तमान आहे म्हणून मला स्थिरतेची गरज आहे। माझं जे स्वरूप आहे ते माझ्यापासून दूर नाही, परंतु मला फार दूर असल्यासारखं वाटत आहे, किंबहुना मी ते विसरलो आहे। या भावनेनं एक बार साधना करणारा साधक जेव्हा अग्रेसर होतो तेव्हा त्याच्या जीवनामध्ये त्याला त्याच्या देहाची विटंबना वाटायला लागते। स्वांग जुगुप्सा येते असं योग सूत्रामध्ये म्हटलं।
ज्याला बाथरूमला गेल्याच्या नंतर हातपाय धुवायची पक्की सवय लागलेली ना, कशी पक्की, गुडघ्यापर्यंत पाय आणि कोपरापर्यंत हात आणि पूर्ण तोंड धुण्याची ज्याला सवय लागली ना, त्याला पाणी नाही भेटू द्या, त्याला बसल्या जाग्यावर सुद्धा बसवत नाहीये असा अनुभव आहे. ज्याला रोज देवपूजा करायची सवय लागली ना नित्य नियमानं, त्याला त्या दिवशी मंदिरात नेऊन फिरवून घुमून 10 देवाचे दर्शन करून आणा, पण जोपर्यंत त्यांनी पूजा केली नाही ना तोपर्यंत त्याला त्याचं जीवन थोडंसं त्या दिवसाचं कुठंतरी चुकीचं आहे असं त्याला वाटायला लागतं. ज्याला तंबाखूची सवय ना, त्याला जर तंबाखू नाही भेटली ना तर म्हणतात बस जांभळ्या येतात, म्हणतात बुवा त्याचं काम होत नाही सकाळी, म्हणतात बुवा त्याचं डोकं दुखायला लागतं, म्हणतात बुवा त्याला पित्त होतं, म्हणतात बुवा त्याला झोप यायला लागते. कशामुळे? एक तंबाखू खायला नाही भेटली तर या सगळ्या समस्येला सामोरं जावं लागतं. त्यामुळे बाबा इतक्या समस्या कशाला ठेवतो जीवनामध्ये, खाय तंबाखू. असंच का? तसं जीवनामध्ये विषयाचा उपभोग जर नाही भेटला तर अधुरेपणा वाटायला लागतो, जीवनामध्ये शून्यता वाटायला लागते, सरसता दिसत नाही. ज्याला ज्या गोष्टीचं वेड लागले ना ती गोष्ट जर नाही भेटली ना तर तो माणूस मानसिक स्तरावरती असंतुलित होऊन जातो. डॉक्टरचं म्हणणं आहे की 80% आता वर्तमानामध्ये मनोरुग्ण लोक आहेत, मनोरुग्ण, करोडो रुपयाचे धनी आहेत. आता इथे एक मी असा मनोरुग्ण पाहिला, आल्यापासून एक मनोरुग्ण पाहिला. याचा अर्थ काय आहे की तुमच्या बुद्धीमध्ये कुठेतरी विसंगती झाली ना, मनाच्या स्तरावरती विसंगती झाली ना तर मग तुमचं जीवन आहे तिथेच आहे पण विसंगत आहे. देवानी आपल्याला पाठवले सुसंगत करण्यासाठी, परंतु आपण संगत सोडून बाकी सगळं करायला तयार आहेत सचिन महाराज. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण विसंगतीमध्ये आहोत का, तर याचं उत्तर आहे हो. आपण गर्भामध्ये होतो तेव्हा आपण सुसंगत होतो, आपण गर्भावस्थेच्या काळामध्ये संगतीमध्ये होतो, गर्भावस्थेच्या काळामध्ये सज्ञानी होतो. आणि म्हणून जगामध्ये लोक जन्माला आल्याच्या नंतर नवस करतात, पण माणूस नावाचा प्राणी हा जन्माला यायच्या अगोदर नवस करतो आणि तो फुकट करत नाही. मग एक वेळा करे या दुःख वेगळे, एक वेळा करे या दुःख वेगळे, एक वेळा करे या दुःख वेगळे, एक वेळा या दुःख वेगळे, एक वेळा
नवस कधी केलाय व जन्माला यायच्या अगोदर केलेला आहे. त्यामुळे जर आपण जन्माला आल्याच्या नंतर जर परमार्थ करत नसो तर मग आपण आपल्या जीवनामध्ये बेईमानी करत आहोत आपण. आणि ही बेईमानी ज्याने ज्याने जीवनामध्ये केली त्याच्या जीवनामध्ये त्याची स्थितीचे त्याला अवलोकन होत नाही, म्हणून त्याचं जीवन विसंगत होऊन जातं. हे ना, नवस पूर्ण नाही केल्याच्या नंतर देव महाग लागतो. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण निरंतर आपल्या नवसाला ध्यानात ठेवलं पाहिजे. कितीतरी वेळा असे समस्या येतात, मुलीचं नाही जमत, मग तिथून पुढे मग देवक बघतील, तिथून पुढं मग कुलदेवी कुलदेवता, तिथून पुढं मग गुरु, तिथून पुढं मग सगळं सुरू, सगळ्या गोष्टी सुरू होतात. केव्हा जेव्हा अडतं तेव्हा. आणि मग तिथून पुढं काहीतरी मग प्रत्येकाचे क्षेत्र ठरलेले आहेत. सुकणादेवी असेल तर ती तिच्या पंचकृषीमध्येच घुमत बसन, आडाच्या वडाचं अमकं तमकं मसन वाटा अमकं तमकं सगळं बोलत राहीन. एखाद्या ब्राह्मणाकडे गेले तर मग ती त्रिपिंडी श्राद्ध, नारायणाक बली, रुद्राभिषेक, नाही तर मग अजून काय शांती फिंती, मूळ शांती, नक्षत्र शांती, त्याच्यानंतर काय नारायण नाग बली, हे सगळं त्रिपिंडी श्राद्ध वगैरे सगळं सांगाल आहे ना. ह्या सगळ्या गोष्टी असतात. प्रत्येकाच्या गोंधळ्याकडे गेले तर ते म्हणे तुम्ही गेल्या वर्षी गोंधळ केला होता, मग ते पावनच झाला नव्हता. म्हणे का बरं झाला नव्हता? नाही म्हणे महाग नव्हतं का ते 2-4 बोट्या कमी पडल्या होत्या का माणसाला. एकही माणूस दुखी होता का म्हणे गोंधळामध्ये, तर खरा तो गोंधळ होतो म्हणे. काय ना, अशी परिस्थिती. प्रत्येकाने आपापल्या जीवनामध्ये काहीतरी असे टार्गेट ठरून ठेवलेले आहेत. हे माझ्याकडे आला की मी हे त्याला सगळं सांगायचं. आता प्रदीप महाराज मिश्र आहेत बघा तुम्ही, हे ना, काळी विडीद वहा, तीळ वहा, बेलाचे पानं वहा, मध लावून वहा, चंदन लावून वहा, रात्रीच्या 12 वाजता वहा, दुपारी 3रा पारा वहा. असं बेल ठेवायचं का तसं बेल ठेवायचं, कुठाना चालू आहे त्यांचा बी. त्यांचं बी एक दायरिया बनलेला, एवढ्या एरियामध्ये ते आहेत. रुद्राक्ष माळ्या गळ्यामध्ये घाला, इतक्या महिन्याची घातली तर असं होईन, तितक्या महिन्याची घातली तर तसं होईन, इतक्या मुखाचा असेल तर तसं होईन, इतक्या मुखाचा नसलं तर तसं होईन. हे सगळे कुठाने चालू आहेत. पण या सगळ्या कुटाण्याच्या नंतर सुद्धा जीवनामध्ये आपण स्थिर होतोल का, आपल्या जीवनामध्ये स्थिरता प्राप्त होईल का, असा जर प्रश्न केला तर म्हणले नाही होणार. त्याचं कारण आहे की तुम्ही नवस अजून फेडला नाही. आणि जीवनामध्ये जर तुम्ही नवस फेडत नसताल, बाकी काही करा, देव नाराज झाल्याशिवाय राहणार नाही. जावायला अंगठीच पाहिजे, ती बी 5 तोळ्याचीच पाहिजे ना. तुम्ही त्याला गुलाबजामुन खाऊन ते खाऊ घालून काही फायदा होणार नाही. त्याला 5,000चा ड्रेस घेऊन काही फायदा होणार नाही. तुम्ही त्याला अजून काही घेऊन द्या, त्याला येड लागले 5 तोळ्याच्या अंगठीचं. तेवढं पूर्ण केलं की ते येड गप्प बसतंय. तो कन्या राशीच्या ठिकाणी आलेला हा 10वा ग्रह आहे. जामा तो 10म ग्रह. जावाई नावाचा हा जो ग्रह आहे तो कन्या राशीवरती आलेला आहे. आणि तो तेव्हा शांत होईल जेव्हा 5 तोळ्याची अंगठी दिली जाईल. त्यामुळे आता एक नवीन ब्राह्मणाने सांगितलेलं आहे, आता आत्याला बांगडे घ्यायचे आणि त्या बहिणीला कुठं साडी चोळी करायची आणि ते सासूबाईच्या डोक्यात धोंडा घालायचा, ते सगळ्या स्कीम गेले. आता नवीन स्कीम आलेली आहे. जर तुम्ही जावयाला 5 तोळ्याची अंगठी घातली तर तुम्हाला मोक्ष असा खालूनच दिसून पायऱ्या दिसायला लागतात. त्याच्यामुळं यावर्षी तुम्ही आता इथून पुढे सुरू करा. एक नाही, या कुटाण्यामुळं जीवनामध्ये तात्कालिक शांती भेटू शकते, चिरंतन शांती प्राप्त होऊ शकत नाही. त्यासाठी आपल्या जीवनामध्ये आपण विचार केला पाहिजे. आणि तो विचार जो आहे तो स्वतःला ओळखण्याचा करा. या जगामध्ये दुसऱ्याला ओळखणारे लयत गड्या. तुला चांगला ओळखतो म्हणे मी, की तू शहाणा आहेस. तू म्हणतो की नाही, आपण व्यवहारामध्ये बोलतो, मी तुला चांगला ओळखतो, किती पाण्यात आहेस तू, तुला मी चांगला ओळखतो. पण दुसऱ्याला ओळखता ओळखता जनरल नॉलेज गोळा करता करता, आज मी एका मुली संग बोलत होतो फोनवर, बऱ्याच दिवसानंतर फोन आला. तर ती तयारी करते थोडीशी अध्ययनामध्ये, करिअर आहे ना, त्याचा वेळ लागलेला आजकाल, नाही लागावं बी. तर त्याच्यामध्ये तिने मला प्रश्न केला, म्हणले बाबा ऋग्वेदामध्ये कोणत्या पशुचं वर्णन केलेलं आहे ते सांगा. तेवढं मला प्रश्न येतोय असा. तर म्हणलं हे काय पशु मला माहिती नाही गड्या, माझं पाशविकपणा जावा याच्यासाठी मी धडपडतो आहे, एवढं पक्का आहे. पण त्या ग्रंथामध्ये कोणतं पशु वर्णन केलं याचं काही मला माहिती नाहीये. अर्थात जनरल नॉलेज गोळा केल्यानं जीवनामधला ताप कमी होणार नाही.
जीवनामध्ये आपल्याला कुठेतरी मूलभूत जी समस्या आहे तिचं निवारण करता यावं, यासाठी आपला चर्चाचा भाग असावा. विठ्ठल चूक कुणाकडून होत नाही, सगळ्याकडून चुका होतात ना. आपणही करू, तुम्ही करता, सगळे चुका करतात ना. कोण नाही चूक करत, सगळे करतात चुका. परंतु मूल जी समस्या आहे ती घातली पाहिजे. अहो डाय केल्यानं काय होतंय? बुडाला तर पांढरच असतं ना. खरं का खोटं? डाय केल्याने काय होतं? बुडाला तर पांढरच असतं. पेन किलर गोळी खाल्ल्याने काय होतं? किडनी तर खराबच आहे ना. तद्वत नवस साया असं छोटे मोठे लेकरा बाळाच्यासाठी आता पशुपती व्रताचा लय धिंगाणा होता. इकडं होता का? हा, सकाळ जी मावशी बसायची का नाही, असं मांडी घालून त्या पिंडीच्या जवळ इकडून एक तिकडून एक तिकडून 5-6 जणी अशा असं मस्त बसायच्या आणि मग बाकीच्यानी नुसतं बघायचं. ओम श्री शिवाय नमस्तुभ्यम. एक हिला 108 व्हायचे आणि एकदम दमानी कार्यक्रम चालू आहे. समोरचा बिचारा कटाळून निघून जातो. पण हिचं काय श्री नमस्ते, काय श्री शिवाय नमस्तुभ्यम काय संपत नाही. आणि एकदाची उठली त्याच्यानंतर मग घरी जाते. घरी गेल्याच्या नंतर मग दुसऱ्याच्या शेताला किंवा स्वतःच्या शेताला जायचं असेल तर शेळी घेतील, तिच्या मागं 2 करडा असतात, निघाली मोरकानी घेऊन. चालता महाराज दुसऱ्याच्या तुरीचा शियांडा कवळा पाला वर पडला, फाटे मोडले आणि तिने आपल्या शिळीला घातल्या. माय पशुपती कसा ग पावन तुला. हा, दिवस मावळता तो हा मोरांग्या दुसऱ्याच्या बांधाला चरतो आणि तो हा सखाराम दुसऱ्याच्या बिड्या पिऊन फुकट राहतो. आणि तू श्री शिवाय नमस्तुभ्यम करून कसं जमन? त्यामुळं हे छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, द्या सोडून. जीवनामध्ये चुकी सगळ्याच्या होतात, पण चूक सुधारवणं हे माणसाचं पवित्र लक्षण आहे. आणि ते आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त झालंय की आपण चूक सुधारवण्याच्या साठी या जन्माला भाग्यानं प्राप्त झालेलो आहोत. आणि महत साधू संतांच्या, महत भगवान परमात्म्याच्या कृपाशीर्वादानं या देहाला आपण प्राप्त झालेलो असल्यामुळे आता चुकू नका. आणि जर चुकले तर अण्णा जन्म मृत्यू भाग चुकलियावर मग फेरा पडे किंवा दुसरं काय, चुकली तया विसरली तया थोर झाली हानी पचतील खाणी 84च्या. म्हणून जीवनामध्ये महत भाग्यानं दुर्लभो वै मानुषो देहो हे ना देहिना क्षणभंगुरः. हे ना, दुर्लभो मानुषो देहो देहिनाम क्षणभंगुरः तत्रापि प्रियम तत्रापि दुर्लभम प्रिय वैकुंठ दर्शनम. अरे जीवनामध्ये आपण माणूस झालो, 1000 गुणा महत्वाची गोष्ट प्राप्त झाली आपल्या जीवनामध्ये. त्या भगवान परमात्म्याच्या पुढे आपण जाऊन शुक्रगुजार व्हायला पाहिजे. हे भगवान, हे परमात्मन, आपने बड़े कृपा से हमें मानव तन दिया है, बड़े भाग मानव तन पाया. गोस्वामी जी बोलतात, बड़े भाग्य से हमने मानव का तन प्राप्त किया है हे रघुवर. इसलिए अब ऐसी कृपा करना कि अब हम हमसे आपसे न दूर जाए. दया करा भीक मागा त्याच्या पुढे. त्याच्या कृपाशीर्वादाशिवाय हा जन्म नाहीये ना. आणि त्याच्या कृपेशिवाय सुद्धा भजन नाहीये, सत्संगती नाहीये. बिनु सत्संग विवेकन होई, राम कृपा बिन सुलभ न सोई. आपल्या जीवनामध्ये संतांची संगती भगवान परमात्म्याच्या कृपाशीर्वादाशिवाय होऊ शकतच नाही. आणि त्यांच्या संगतीशिवाय जीवनामध्ये विवेकाची उपलब्धी होऊ शकत नाही. की मी माणूस बनून का आलो, हे ना, माणूस मी बनलो
तर का बनलो? जीवनामध्ये होतील चुकी, ठीक आहे, परंतु प्रयास करा हा की निर्दुष्ट जीवन बनवण्याचा मी प्रयत्न करेल, निर्दुष्ट जीवनाचा धनी मी होईल. अरे ज्यांच्या जीवनामध्ये बिलकुलच चुकी नाहीये, संसारामध्ये 1000 चुका करा, माफ नाही केल्या तरी चालेल, पण परमार्थामध्ये चूक करू नका. त्या चुकीचा परिणाम जीवनामध्ये नो वन्स मोर, लाईफ इज वन, हे की नाही? म्हणून जीवनामध्ये परमार्थिक चुकी ज्याच्या घडलेली आहे त्यांच्या जीवनामध्ये त्यांना फार मोठा त्रास झालेला आहे. आणि म्हणून बाबा उंच पदावर जाण्याची लायकी असेल कदाचित तुमची. जसं मोबाईल खाली ठेवा. नहुस स्वर्गाधिपती झाला, परिरहाटी भांबावला, भुजंगत्वा पावला, नेन सिकाई. हे अर्जुना, मोठेपणा जीवनामध्ये प्राप्त झाला याचा अर्थ चूक होणार नाही असं आहे का? नाही ना. पण परमार्थामध्ये जर चूक केली तुम्ही तर म्हणले भुजंगत्वासी पावला, तो भुजंग झाला, भला मोठा अजगर बनला तो. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये आपलं करिअर जे आहे, आध्यात्मिक जे करिअर आहे, आध्यात्मिक जी प्रगती आहे, ती जीवनामध्ये निरंतर ऊर्ध्वगामी बनावी. आणि एक दिवस भगवान परमात्म्याच्या नवसाची आठवण व्हावी आणि त्याच्यासाठी आपलं जीवन आपण समर्पित करावं. पण घडतं वेगळंच. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण भगवान परमात्म्याचं भजन याच्यासाठी करावं की मी तरावं, ना की मी जगावं, ना की मी मरावं. कशासाठी करावं? मी तरावं म्हणून प्रार्थना असावी, मी तरावं म्हणून साधना असावी, मी तरावं म्हणून दान, मी तरावं म्हणून परिश्रम, तरावं म्हणून भजन, तरावं म्हणून कीर्तन भागवत इत्यादी सर्व काही असावं महाराज, तरावं म्हणून. त्या परीक्षित राजाच्या जीवनामध्ये सुद्धा दोष घडला, साधूचा अपमान घडला. आणि साधूच्या अपमानाचा परिणाम साधूच्या पोरानं श्राप दिला. हिदिलंकित मर्यादं तक्षक सप्तमे हरि दंशयति स्म कुलांगर चोदितो मे ततद्रुहं. माझ्या बापाच्या गळ्यामध्ये ज्यानं मृत सर्प टाकलाय त्याला मी श्राप देतो, आज के 7वें दिन उसको तक्षक सर्प डसेगा और उसकी मृत्यु हो जाएगी, वो चाहे राजा हो या चाहे रंक हो. ये मेरी वाणी है, मेरा श्राप है. त्यांनी श्राप दिला, यांना तो प्राप्त झाला, पण माहिती नव्हता. त्याचं भाग्य हे आहे की शमीक ऋषीनं तो श्राप माहिती करून दिला, शिष्याला पाठवलं, सांगितलं बाळा जा त्या राजाला सांग की तुला श्राप दिलाय. श्रापाचा परिणाम काय? प्रतिशोध. शापाचा शापाचा परिणाम काय? भीती. शापाचा परिणाम काय? रडणे. शापाचा परिणाम काय? कुणाला कवटाळून बसणे. शापाचा परिणाम काय? सुरक्षा, स्वतःला सुरक्षित करण्याचा भाव. अजिबात काही नव्हतं महाराज. सहजरित्या कळलं तुम्हाला श्राप है, आज के 7वें दिन आपको तक्षक सर्प डसेगा और आपकी मृत्यु हो जाएगी. राजन, आपके पास मात्र 7 दिन है, कुछ कर सके तो कर लो अपना जीवन का भला. अभी तक तो अपने समाज का भला बहुत चाहा है, दुनिया का भला करते करते आप अपने जीवन को भूल गए हो. लेकिन आज आपका बड़ा भाग्य है कि आपको 7 दिन तो पता है कि 7 दिन से पहले मैं मरूंगा नहीं, लेकिन हमें किसी को भी पता नहीं है कि हम कब मरने वाले हैं. कभी पता नहीं होगा और नहीं होना भी नहीं चाहिए. तभी तो इंसान कभी तो सावध रहेगा. अरे 3 महिन्याचा रिचार्ज केलं तर 3 महिन्याच्या नंतर ज्या दिवशी ज्या सेकंदला संपणार आहे तो सेकंद सुद्धा सांगितला जातो.
पण आपण कधी मरणार आहेत याची माहिती नाहीये. आपण भलेही 10-5 वर्षाचे प्लॅनिंग करू, पण आपल्या जीवनाची लाईफची तार कधी तुटणार आहे हे माहिती नाहीये. म्हणून जीवनामध्ये परीक्षित भाग्यवान आहे. आणि या भाग्यवान परीक्षिताला माहिती झाल्याच्या नंतर महाराज काय, ना बडे जनधन माता पिता, कुठल्याच गोष्टीची आवड राहिली नाहीये त्यांच्या जीवनामध्ये. त्यांना एकच ध्यास लागला की मैं तरुंगा कैसे, मला तरायचंय, मला ना मरायचंय ना मला जन्मायचंय, मला जगण्या मरण्याची चिंता नाहीये. म्हणून जीवनामध्ये तो विचार करू लागला, क्षणोक्षणाला विचार करू लागला. का तरावया पार भव सिंधू, भव सिंधूला तरुण जायचं आहे यासाठी तो विचार करू लागला ना. महाराज या बाबाकडे जा, त्या बाबाकडे जा, त्या मठावर जा, त्या संस्थानावर जा, त्या गडावर जा, त्या संन्यासाकडे जा, त्या फकीराकडे जा, जो दिसेल त्याच्याकडे, मरता क्या न करता. हिंडू लागला परीक्षित राजा. आणि मग तुम्हाला सांगितलं ना, ज्याच्या ज्याचा 2 दायऱ्या ठरल्या तो, ज्याला भागवत कथा येते ते म्हणेन भागवत कथा लावा, ज्याला ते शिवपुराण येतं ते म्हणे शिवपुराण लावा, ज्याला गरुड पुराण येतं ते म्हणे गरुड पुराण लावा. हे सगळं केल्याच्या नंतर ज्याला त्रिपिंडी श्राद्ध येतं ते म्हणे त्रिपिंडी श्राद्ध करा. सगळ्यांच्या पुढे प्रश्न एकच विचारला, मी 7 दिवसात मरणार आहे, आशा माझ्यासाठी मोक्ष प्राप्ती करण्याचं साधन काय है ना. त्या टायमाला महाराज सांगायला कोणी तयार नाही है ना, कोणीही तयार नाहीये. अशा टायमाला परीक्षित राजा नर्वस झाला, परेशान झाला. आणि परेशानीमध्ये परीक्षित राजा गंगा मैयाच्या किनाऱ्यावरती येऊन बसला, एकटा येऊन बसला. पण राजा आहे आणि 7 दिवसांनंतर मरणार आहे हे सगळ्या समाजाला माहिती झालं. आणि समाज त्या ठिकाणी जमा होऊ लागला. साधू संत ऋषी मुनी फकीर सगळे जमा झाले, आले सगळे. पण उत्तर कोणी द्यायला तयार नाहीये, उत्तर कोणी द्यायला तयार नाहीये. अशा टायमाला महाराज परीक्षित राजा अत्यंत नर्वस झालेला आहे, हात डोक्याला लागलेला आहे, चिंताक्रांत झालेला आहे. अपेक्षा आहे की माझ्या जीवनामध्ये मला या 7 दिवसात मोक्ष प्राप्त व्हावा, याच्यासाठी अंतःकरणामधून तळमळ आहे, धडपड आहे. आणि शेकडो साधू संतांची मंडळी बसलेली आहे, हजारो बाकी संसारी लोक बसलेले आहेत. पण कुणी सांगना की माझ्या जीवनात मोक्ष कसा भेटेल. ही खंत जी आहे मी आता मांडू कुणा पुढे. तेव्हा 16 वर्षाचा नंग धडंग असणारा, मोठाले डोळे, किरुळे केस, अजान बाहू, सावळ्या वर्णाचा सुखदेव त्या ठिकाणी येतो. त्या टायमाला परीक्षित राजाच्या समोर बसलेले होते. व्यास महर्षी उठले आणि म्हणले, हे परीक्षित राजा, मोक्ष तुझ्या पुढे चालत येतोय, सामोरा जा. आणि मग महाराज सगळ्या समाजाची नजर त्या 16 वर्षाच्या पोराकडे गेली. आणि परीक्षित राजा उठले, समोरच्या महापुरुषाच्या योग्याच्या हाताला धरलं आणि उंच आसनावरती आणून बसवलं. पाद्य पूजा, षोडशोपचार्य पूजा केली. आणि पूजा केल्याच्या नंतर परीक्षित राजाकडे एक प्रेम भरी नजर मारली महाराज शुकदेवानं. आणि म्हणले, बोल, काय म्हणणं आहे तुझं, काय म्हणणं आहे. जन्म मृत्यू फार झाले माझ्या जीवा, ओ जन्म मृत्यू फार झाले माझ्या जीवा, 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 जन्म मृत्यू फार झाले माझ्या जीवा. ऐक माझा धावा पांडुरंग, ऐक माझा धावा पांडुरंग, शिनालो करताय राधारा, शिनालो
करिता येर जा ऐक माझ्या भावा पांडुरंगा ऐक माझ्या भावा पांडुरंगा करिता येर जा शिनरो बहुत करिता येर जा परीक्षित राजांनी आपल्या जीवनातली मोठी समस्या मांडली. जन्म मृत्यू फार झाले माझ्या जीवा ऐक माझा धावा पांडुरंगा. तो भगवान परमात्मा आपल्या भक्ताचं रक्षण करण्यासाठी भगवान परमात्मा आपल्या भक्ताचा उद्धार करण्याच्यासाठी किती किती रूपाने आला हो. हके सरसी उडी घालोनी स्तंभ फोडी असंही केलं. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव 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 आपण देव होय गुरु आपण देव होय गुरु माझ्या रवी वासना पडिय देह भाव पूर्वी वासना पणाची देव होय गुरु आपणाची देव होय गुरु पडिय देह माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव वय गुरु तो भगवान परमात्मा. अरे ज्या भगवान परमात्म्यानं ज्याची रक्षा उदरामध्ये केली तो भगवान परमात्मा आता काय त्याला मरून देईन काय श्रापामुळे. तो भगवान परमात्मा काय ऋषीच्या श्रापामुळे पतन होऊन देईन काय नाही ना. म्हणून सुखदेवाच्या रूपानं तो भगवान परमात्मा आला आणि आल्याच्या नंतर म्हणले ए परीक्षिता ए विष्णुराता क्या चाहिए आपको. त्या टायमाला त्यांनी सांगितलं प्रभू माझी समस्या आहे. अत पृच्छामि संसिद्ध्यो योगिनां परमं गुरु म्रियमानस्य सर्वथा यत्कार्यं. गुरुदेव आप मेरे लिए प्रभु हो आप मेरे लिए सर्वस्व हो. अब हमने अपना जीवन आपके चरणों पे समर्पित करके रखा है. बस मेरी इतनी ख्वाहिश पूरी करना बताना मुझे कि 7 दिन में मरने वाला जो है उसने जीवन में क्या करना चाहिए जिसके कारण निर्भयता प्राप्त हो जाए. त्या टायमाला सुखदेव भगवान सांगतात की बाबा रे पर्याय एकच आहे. तस्मात् भारत सर्वात्मा भगवान ही ईश्वरो हरिः श्रोतव्यः कीर्तितव्यः स्मर्तव्यः च इच्छिता अभयम. अभयता जिसको चाहिए उसने भगवान का भजन पूजन ध्यान स्मरण निधि ध्यासन
निरंतर नित्य करना चाहिए. आणि मग महाराज या जन्म मृत्यूचा जो परिणाम आहे तो आपल्यावरती पडणार नाही ना. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. म्हणून जीवन आणि मरण, जगणं आणि मरण हे दुःखदायक त्याला आहे ज्याच्या जीवनामध्ये अज्ञान आहे, ज्याच्या जीवनामध्ये भगवंताची कृपा नाहीये, ज्याच्या जीवनामध्ये साधू संतांचा संग नाहीये. हे जीवन त्याच्यासाठी दुःखमय आहे. विठ्ठल म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण निर्भय व्हावं यासाठी धडपड करतोय ना. भीती निघून जावी यासाठी सीमेवरती सुरक्षा दल आहे. भीती निघून जावी म्हणून त्यांच्या हातामध्ये बंदूक आहेत. भीती निघून जावी म्हणून वेपन्स आहेत. भीती निघून जावी म्हणून नाना प्रकारचे मिसाइल्स तयार केल्या. भीती निघून जावी म्हणून बॉम्ब तयार केले. हम भी किसी से कम थोड़े हैं. दुनिया को दिखाना पड़ता है हमने ये लॉन्च किया है, हमने ये बनाया है, पनडुब्बी बनाई है. भारत कमजोर नहीं है, भारत प्रबल है, भारत सुरक्षित है. अपनी खुद की सुरक्षा खुद कर सकता है. भारत दुनिया को दिखाना पड़ता है. तब दुनिया मानती है कि ही इज वेरी पावरफुल. तब मानती है इंडिया इज वेरी पावरफुल कंट्री. कब मानती है? जब दिखाओगे. तरी काय मरण बंद आहे. टेक्नॉलॉजी इतकी वाढली, इतकी वाढली, इतकी वाढली की चालणारा माणूस आता उडायला लागला आहे का नाही. 70 वर्षाची म्हातारी डाय करून तरणी दिसायला लागली. टेक्नॉलॉजी आहे ना. सगळ्या गोष्टी वाढल्या पण काय मरण कमी झालं. काळाची ओढे पडेल माझे वाट. काळाची ओढे पडेल माझे वाट. काळाची ओढे पडेल माझे तुम्ही किती सुरक्षेची भावना ठेवा जीवनामध्ये, किती याला त्याला 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 बघा, पण तुम्ही सुरक्षित नाहीत गड्या. आणि जर असते तर तुकोबारानं आपल्या मनाला कधी समजून सांगितलं नसतं. नको नको मना तू माया जाणी काळाला जवळी ग्रासावया. काळाची उडी पडेल बाजेव्हा सोडविना तेव्हा माय बाप. सोडविना बंधू पाठीची बहीण सेजेची कामीन दूर राहे. हे ना सोडविन राजा देशीचे चौधरी अनेक सोयरी भली भली. म्हणून त्याच्यापर्यंत पोहोचा जिथे खरी सुरक्षा आहे, जिथे खरं निर्भय आहे. हे ना भगवान भरसे जीवो. म्हणून रक्षिष्यति इति विश्वास. अनन्य या शब्दाच्या पाठीमाग दृढ भाव पाहिजे. रक्षिष्यति इति विश्वास तदा अनन्यथा सफली भवती. तेव्हा अनन्यता हा या शब्दाला अर्थ येतो
म्हणून तुम्ही ज्याच्या पाठीमागे चालता ना, ज्याच्या पाठीमागे तुम्ही चालतात ना, तोच जर धोका देत असेल तर जाता कुठं मग? दुनिया तब अच्छी लगनी लगती है जब आपने किसी के बाहों में अपना गला डाल दिया है और वहां पे सुरक्षा की जिम्मेदारी मिल गई है, तब मजा आएगा प्रवास में, तब मजा आएगा जीवन जीने में, है ना. म्हणून विश्वास हवाय महाराज. एका एरोप्लेन मध्ये उड्डाण केलं, विमानाने उड्डाण केलं आणि विमान वरती आकाशात 1000 फूट वरती गेल्याच्या नंतर लागलं डोलडाल करायला, डोलायला लागलं विमान, दर 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 आवाज येऊ लागला. लोक घाबरले आणि घाबरल्याच्या नंतर देवाचा धावा करू लागले. कोणी शनी देवाचा धावा करतोय, कोणी मारुतीचा धावा करतोय, कोणी रामाचा, कोणी विठ्ठलाचा, कोणी कृष्णाचा. आपल्या आपल्या देवाला सगळी विमानात बोलवायला लागले आणि सांगायला लागले, देवा एवढं विमान ठीक कर. थरथर करतय ते करतय, पण इकडं काय धडधड होतंय ते आम्हाला माहिती आहे. देवा विठ्ठला पांडुरंगा धाव रे. पण एक असं 5-6 वर्षाचं पोरग होतं, त्याच्या हातामध्ये मोठा आयपॅड होता. ते मस्त गेम खेळत बसलेलं होतं. सगळे लोक त्याला, ते म्हणजे त्याला लहान लेकर, त्याला काय कळतंय, आणि म्हणून लोक त्याच्याकडे लक्ष देत नव्हते. पण धावा आरडा चालू झाल्या होता. तिकडून आतमधून अलाउसिंग केली होते, काही घाबरू नका, टेन्शन घेऊ नका, पण सगळं व्यवस्थित. म्हणले काय ह्याचं बाबा, पहिल्यांदाच विमानात आलो आणि असं घडलं. मला वाटलं हिला म्हणत होतो नको ना लांब जायचं पिकनिकला, इथंच कुठंतरी आपलं मस्त घरी राहू ना आपण. पण हिच्यामुळं माझं जीवन खतऱ्यामध्ये आले लागले, एक दुसऱ्याला कोसायला. कसं तरी वेळच विमान खाली उतरला बाबा, दुसऱ्याच्या का स्टेशनवरती उतरलं एरोप्लेन. आणि उतरल्याच्या नंतर सगळे लोक खाली उतरू लागले. मीडियावाले विचारू लागले, व्हॉट यू वॉन्ट, व्हॉट इज द युअर एक्सपिरियन्स, कैसा लग रहा है आपको. म्हणजे मेल्या फैनं बाजूला, तो पाणी दे मला पाणी पहिलं. अशा परिस्थितीमध्ये महाराज ते पोरग गेम खेळत येत होतं खाली. मीडियावाल्याने विचारलं, बेटा आपको डर नहीं लगा. बोले काहे का डर. बोले विमान ऐसा थरथर कर रहा था, कांप रहा था विमान, कुछ गिरने वाला था, ऐसा लग रहा था कि आज सब मर जाएंगे, तुम्हें डर नहीं लगा. बोले मुझे क्यों डर लगेगा, मुझे मेरे पापा पे बड़ा विश्वास है, मेरे पापा मुझे मरने नहीं देंगे. बोले पापा कहाँ है. बोले एरोप्लेन के पायलट मेरे पापा है ना. हा विश्वास ज्याच्या जीवनामध्ये पक्का आहे ना, की माझा बाप आहे माझं रक्षण करणारा, त्या दिवशी महाराज तुम्ही बिनधास्त राहणार. त्या दिवशी तुम्हाला हातीच्या पायाखाली घालू द्या, त्या दिवशी तुम्हाला कड्यावर फेकून द्या, त्या दिवशी तुम्हाला विष प्राशन करायला लावू द्या, नाही तर एखाद्या लाकडाच्या ढिगावर बसून आग लावू द्या, तुमच्या केसाला धक्का लागन तर देव जिम्मेदार आहे त्याला. म्हणून आपल्या जीवनामध्ये सुरक्षेची जिम्मेदारी लोकाला देऊ नका. म्हणून तुका म्हणे तुला सोडविना कोणी. एका चक्र पाणी वाचून भगवान परमात्मा सोडला तर दुसरा कोणी नाही. त्याच्यानंतर आहे भगवान परमात्मा गुरुदेव, त्याशिवाय आपल्या जीवनामध्ये सद्गती नाहीये. आणि म्हणून सांगितलं, देवा हे प्रभू गुरुदेव, जन्म मृत्यू फार झाले माझ्या जीवा, ऐक माझा धावा पांडुरंगा. देवा माझ्यावरती दया करा. त्वमेव माताच पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. हे भगवान गुरुदेव, आप मेरे गुरु हो, आप मेरे तारू हो, आप मेरे माँ बहन भाई सब कुछ हो, क्योंकि आपके बगैर मेरे जीवन में तरने का विश्वास और कोई नहीं दे सकता. म्हणून मी तुम्हाला शरण आलेलो आहे विठ्ठल. हो, म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्याला जगण्याची नाही मरण्याची चिंता नाही व्हायला पाहिजे, तरण्याची चिंता व्हायला पाहिजे. तरण्याची चिंता व्हायला पाहिजे. खाण्याच्यासाठी नाही आणि उपाशी राहण्याच्यासाठी नाहीये, काहीतरी करण्याच्यासाठी आपलं जीवन आपल्याला प्राप्त झालेलं आहे.
या सगळ्या बाकीच्या गोष्टी होत राहतील, परंतु जर जीवनामध्ये तुम्ही आम्ही टार्गेट आपलं जर पूर्ण नाही केलं तर आपण नापास आहोत. विनाकारण आपल्या पत्रिकेमध्ये, आपल्या उत्तर पत्रिकेमध्ये अजून बरेच उत्तर लिहायचे राहिले तरी सुद्धा शेजारणीला मदत करतं बावळट. मी नापास झालो तरी चालन, पण तू सक्सेस व्हायला पाहिजे. यू आर माय लाईफ, यू आर माय स्वीट हार्ट. काय खाल्लं का? नाही, मी नापास झालो तर झालो, पण तू सक्सेस झाली पाहिजेस. ना आलाय का? तो ह्या बापाने 2 एकर इकलं आणि तुला स्पर्धा परीक्षेसाठी पैसा पुरतोय, तू तिला म्हणतोय तू सक्सेस हो. तू कशाला झक मारायला परीक्षेला बसला का मग? ते रानात झटणारा बाप लय सक्सेस आहे ना तुझ्यापेक्षा. मग तो यासारखे टोनगिजन मला घातले त्यानं. म्हणजे आपलं टार्गेट आपल्याला पूर्ण करता येत नसेल आणि दुसऱ्याला आपण जर उगाच समाजसेवेचं सोंग करण्याची काही गरज नाहीये. तुम्ही अगोदर पोटभर जावा. न तद्दानम येन वृत्तिर्व्यपद्यते. शुक्राचार्य बोलतात बलीला, ए बली, आपके सामने जो खड़ा है वो कोई भिक्षुक नहीं है, दुनिया का मालिक है. जो तुम्हारे सामने हथियार लेके नहीं आ सकता क्योंकि तुम धर्म के पथ पे चल रहे हो, इसलिए उसने धर्म की झोली उठा के तुम्हारे सामने नाटक करना शुरू कर दिया है. इसलिए पहचानो उसको, वो विष्णु है, छलिया है. नहीं, मैंने तो दान करने का संकल्प कर लिया. बोले दान रत्ती भर भी नहीं मिलेगा तुझे वापस कुछ, सर्वस्व का वो लूटने के लिए आया है. मग तेव्हा ते म्हणले न तद्दानम येन वृत्तिर्व्यपद्यते. असं दान करू नका की तुमचेच खायचे वांदे होतील, है ना. लोकांचे गाणे तोडायच्या नादात इतके काही एकर घालू नका. बरोबर की नाही? त्या पाटलाचं गाणं ह्या पाटलांनी तोडलं, त्यासाठी 1 एकर घातलं. असं कितीतरी गाणे आहेत बाबा. कवर तोडातडी करता, कवर तोडातडी करता. म्हणे नाही, एकर गेलं तर चालन, जोकर जाता कामा नाही. बोले हम रघुकुल वासी है, रघुकुल वंशी है, जान जाय पर बचन न जाय, है ना. आमच्या परिसरामध्ये महाराज 10 कोटीचा मालक आहे. दुसऱ्या दिवशी रोडपती झाला. रोडपती डावावर बसला, उठलाच नाही पठ्ठ्या. सकाळच्याला रोडपती झाला. काळ्या काचाची गाडी आली आणि त्याला घेऊन गेली. सनासन सिग्नेचर करून मोकळा हवाली करून दिला. जा म्हणले, तुझी बायको तुझी वाट बघते, जाय तिकडं, उचल घे एखादा मुकादम आला म्हणजे. असं आहे महाराज. ही नशा नसावी आपल्या जीवनामध्ये. सुरक्षाची जिम्मेदारी आपण कुणावर देऊ नका. भगवान परमात्म्याला सुरक्षा द्या आणि आपल्या समस्या जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा. देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भोग. देव कशाचा सागर आहे? देव कशाचा? विठ्ठल. देव सुखाचा सागर आहे ना. तस्य बिंदू तस्य लव बिंदू मात्रेण जन संतुष्टी, असं म्हटलं का सूत्रामध्ये. त्याच्या सुख स्वरूप असणाऱ्या भगवान परमात्म्याच्या मधून एक थेंब सुख काढलं आणि या जगाच्या विषयामध्ये पेरलं तर लोक येडे झाले त्याच्यासाठी, है ना. म्हणून सर्व सुखाचे आगर है की नाही. सर्व सुखाचा तो आगर आहे आणि सर्व सुरक्षेचा सुद्धा तो जिम्मेदार आहे. आणि म्हणून आपल्या जीवनातल्या समस्या देवाला सांगा. आपल्या जीवनातल्या समस्या जर देवाला सांगितल्या तर देव म्हणेल की हा माझा आहे. आपण लाडाला कुठे यावं अण्णा? आपण लाडाला कुठे यावं सांगा ना? बापापाशी. अजून फक्त बापच आहे का पुरं करायला? आपण लाडाला कुठे यावं याचे काही पॉइंट आहेत ना.
कुठे या वय पोरं हो, कुठे येतं लाडाला तुम्ही? बाबा म्हणजे तू लय लाडाला आला नाही, तसं नाही. लाडाला कुठे यावं आपण? जिथे आपले लढे पुरवले जातील, आहे ना. विशेष पर्सन नको. जिथे आपले लढे पुरवले जातील तिथे आपण लाडाला यावं, आहे ना. आम्ही देवा तुझे बाळे आहोत आणि कसे आहोत? लढीवाळ आहोत. त्यामुळे आमचे लढे पुरवणं तुझी ड्युटी आहे, जिम्मेदारी आहे. आणि म्हणून महाराज लाडाला येणं गरजेचं आहे. आपली तळमळ त्याला दिसली पाहिजे, आपण रडणं त्याला दिसलं पाहिजे, आपलं लोटपोट होणं त्याला दिसलं पाहिजे. महाराज पैठणवरून गडबडा लोळत लोळत एक वारकरी पंढरीच्या रस्त्याला निघाला. भानुदास महाराजांच्या दिंडीचा हलकारा म्हणून निघाला. पुढे चालतो आणि दर गावामध्ये सांगतो, ऐका हो, भानुदास महाराजांची दिंडी येत आहे. ठेसा, चटणी, खाराच्या पोळी, बाजरीच्या ज्वारीच्या भाकरी, चपात्या जमा करा, दिंडी मागून येत आहे. आणि महाराज दिंडीचं सगळं निवेदन तो करायचा आणि पुढे निघून जायचा. कुर्मदास गडबडा लोळत 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 कुर्मदास पुढे 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 निघाले. बरेच गावं लोळून झाल्याच्या नंतर लोकांनी एके दिवशी भानुदास महाराजाला सांगितलं, हो महाराज, आजपर्यंत आम्ही असा हलकारा बघितला नाही, आजपर्यंत असा वारकरी जीवनात कधी बघितला नाही. म्हणले कसा वारकरी आहे? अहो म्हणले त्याला हात नाहीयेत, पाय नाहीयेत, अंगामधून रक्ताची थेंब गळतायत, जखमा झालेल्या आहेत, तोंडावरती धूळ आहे, पण चेहरा प्रसन्न आहे. निरंतर भगवान परमात्म्याचं भजन करतायत मुखानं आणि भगवंताकडे भेटायला चाललो याचा आल्हाद मनामध्ये आहे. तो चेहऱ्यावरती स्पष्ट दिसतो, परंतु अंगामध्ये खडे रुतलेले आहेत. आणि अशा बरड जमिनीमधून जात असणाऱ्या कुर्मदासाच्या अंगामधून रक्ताच्या धारा निघलेल्या आहेत. आणि असा हा वारकरी जेव म्हटलं तर जेवायला तयार नाहीये. त्या टायमाला महाराज भानुदास महाराज जवळ गेले. ए कुर्मा, अरे जेव ना थोडासा, तू हे काय केलं सांगायला बघ ना, तुझ्या काय जखमा झाल्यात. अरे तू थांब ना इथे. नाही महाराज, तुम्ही म्हटलात ना पंढरपूरला जायचंय, म्हणून मी सुद्धा तुमच्या संग निघालोय महाराज. मला सुद्धा बघायचा आहे तो भगवान परमात्मा किती सुंदर आहे. तो भगवान परमात्मा करकट्टेवरती ठेवून आपली वाट बघतो आहे, हे मला सुद्धा बघायचंय. मलाही काही घराणे त्याला सांगायचे, म्हणून मला सुद्धा यायचं आहे. म्हणले मग जेवायला बस ना, आमच्या संग जेव ना थोडासा. त्या टायमाला कुर्मदासाने सांगितलं, हा जोडून म्हणले, महाराज मला माफ करा, माझी म्हातारी आई घरी राहिलेली हो, आणि मी जर जेवण केलं तर माझं मलमूत्र विसर्जनाचा समय जर झाला तर मला कोण स्वच्छ करीन हो, म्हणून मला जेवण्याची इच्छा नाही. मला भगवान पंढरीश परमात्म्याला बघण्याची मात्र इच्छा आहे. तेवढी इच्छा पूर्ण झाली ना, माझ्या जीवनाचं सगळं सगळं सफलीकरण झालं असं मी समजेल, म्हणून मला आग्रह करू नका बस. भानुदास महाराज नर्वस झाले. भानुदास महाराजाला स्वतःच्या विषयी थोडीशी लाज वाटू लागली की मी भगवंताचं भजन करणारा, हाही भगवंताचं भजन करणारा, मी 3 टाइम खाऊन चालवतो जरी भजन करत असलो तरी, पण हा एकही टाइम जेवत नाहीये. आणि भगवंताला भेटण्याची इतकी मोठी आस याच्या बुद्धीमध्ये निर्माण झालेली आहे. हे देवा विठ्ठला, याच्यावर दया कर रे. आणि पुन्हा तो कुर्मदास पुढे सरकू लागला. गडबडा गडबडा लोळत लोळत लोळत. वेदना होत आहेत महाराज, वेदना होत आहेत, जखमा होत आहेत शरीरामध्ये. 1-2 दिवसाची घंट्याची व्यवस्था नाहीये. ही पंधरवाडा पूर्ण जाणार आहे आणि बरेच दिवस होऊन गेलेले आहेत. कुर्मदास कुरुरवाडीला पार करतात. अंगामधून रक्ताच्या धारा लागलेल्या आहेत. लोक भानुदास महाराजांच्या दिंडीला कमी बघतात आणि या कुर्मदासाच्या या सेवेला, कुर्मदासाच्या या भक्तीला नमन करतात, दंडवत घालतायत. कुर्मदासाचा एकच निरंतर ध्यास आहे. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम,
तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. भगवान पंढरीश परमात्म्याच्या भक्तांचं भजन करत चालणारे गुरुमदास महाराज अंगाची चिंता करत नाहीये, जगण्या मरण्याची चिंता करत नाहीयेत. अंगातून रक्ताच्या धारा वाहत आहेत, पोट कपाट झालेलं आहे, परंतु आस मनामध्ये भगवान परमात्म्याच्या दर्शनाची आहे. आणि कुर्मदास पुढे चाललेले आहेत. लहुळ गावाजवळ आलं. लहुळ गावाच्या बरडा रानामध्ये घुसले आणि महाराज तो घोड्या मुरुम जसा त्यांना टोचायला लागला, इथला जसा टोचतो घोड्या मुरुम तसं त्यांच्या अंगाला महाराज टोचायला लागला. अरे कुर्मदासाच्या अंगामधून कळा वेदना बाहेर पडू लागल्या, डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. आणि मी मरतो की काय, मी तिथवर पोहोचतो की नाही, या भीतीने कुर्मदास महाराज रडू लागले. आणि रडत असताना त्यांना विचार आला की माझ्या जीवनामध्ये असं सगळं का घडतं. आणि म्हणून कुर्मदास सहज बोलले, देवा तुझा माझा कार, देवा तुझ माझा कार भगवान पंढरीश परमात्म्याच्या संग भांडण सुरू झालं कुर्मदासाचं. हे देवा, काय तुझा माझा बांधायला बांध आहे का? अरे मी तुझं लेकरू आहे, तू माझी माय आहेस आणि तू मला एवढ्या दुःखामध्ये टाकलंस. मला हात नाही दिले, मला पाय नाही दिले, तरी सुद्धा मी तुझ्या भेटीची आस धरून देवा किती दिवस झालं रे उपोषण करतो, किती दिवस झाले गडबडा लोळतोय. हे भगवान पंढरीश परमात्म्या, हा समाज साक्षी आहे. जर तुम्हाला नाही ना भेटला तर पुन्हा तुझ्या वारीला कोणाची इच्छा व्हायची नाही रे देवा. कारण तू बळच बांधून मला काळाच्या हत्ती देत असतील ना, तर देवा तू चांगलं करत नाहीस. हे भगवान पंढरीश परमात्म्या धाव. अशा टायमाला महाराज भानुदास महाराज तिथवर पोहोचले. पुढे बळच लोटण्याचा प्रयत्न करते स्वतःला, पण पुढे काही अंग झेपाना. अंगातलं बळ निघून गेलेलं आहे, डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत आहेत. आणि कुर्मदास त्या ठिकाणी निर्बलतेचा अनुभव करू लागले. निरपेक्ष त्या ठिकाणी अपेक्षा भंगाचा अनुभव त्यांना होऊ लागला आणि दुःख झालं. देवा तुझी आम्ही केली होती आशा, बन ऋषिकेशा कळले. देवा मला जगाच्याकडून अपेक्षा नाही रे, पण तुझ्याकडून अपेक्षा तुम्हाला बळ देशील. अरे देवा, हे भगवान पंढरीश परमात्म्या कृपा निधाना, हे प्रभू दीनबंधो. अरे मी सिनलो, किती सिनलो बहुत करिता ये रजा रे, सिनलो बहुत करिता ये
पंढरीश परमात्म्या आता शीन आला गड्या मला. अरे अनेक जन्माच्या वाऱ्या केल्या, त्या सगळ्या वाऱ्या आता मला भरपूर झाल्या. जीव थकला रे माझा, आता थकला जीव, आता माझ्याच्याने पुढे येणं होत नाही. सिननो बहुत करिता मेरा सारा, सिनलो बहुत करिता इरझारा, रखुमाईच्या वर पावे वेगी. देवा हे भगवान पंढरीश परमात्म्या, अंगातला प्रत्येक रक्ताचा थेंब तुझ्या रस्त्यावरती सोडलाय बघ. प्रत्येक नाकातला श्वास तुझ्या नामाबरोबर सोडलाय मी. माझ्या प्रत्येक अंगामधून निघणारा घाम तुझ्या चरणावरती समर्पित आहे. माझं जीवन तुझ्या चरणावरती समर्पित आहे. देवा वैरी नको रे बनू, माझा माझा मित्र बन. नामा म्हणे देवा करा माझी कीव, नाहीतरी जीव घ्यावा माझा. हे भगवान, तुम्हाला जर माझी कीव येत नसेल ना तर तो काळ उभाच आहे हो, तो काळ उभा आहे. पण जर तुमच्या पुढे भजन करणारा, तुमच्या पुढे नतमस्तक होणारा जर यमाचा पाहुणा होत असेल ना, तर याची लाज तुम्हाला वाटली पाहिजे, याची लाज तुम्हाला वाटली पाहिजे. अरे गळ्यामध्ये अर्धा किलो सोनं घालती पाटलीन, पण सकाळी त्याला डब्बा घेऊन जर रस्त्यावरती जात असत तर पाटलाला लाज वाटली पाहिजे. पण वाटत नाही ना. दुसऱ्याच्या संडास बाथरूमाच्या पुढे उभा राहून पाटील फोटो काढतो, 12,000 उचलतो. याची लाज वाटली पाहिजे आपल्याला. तसं हे भगवंता, आज जीवन तुझं भजन करणारा हा कुर्मदास तुझ्या रस्त्यावरती चलून जर यमाच्या घरी जात असेल, थकवा, कष्ट, नाना प्रकारचा श्रम, शीन, या सगळ्या गोष्टी जर त्याच्या जीवनामध्ये जर जिवंत राहत असतील ना, तर तुला देव म्हणून घ्यायची लाज वाटली पाहिजे. देवा आमच्या जीवनामध्ये असतील रे पाप असतील, परंतु दीनानाथ ब्रीद सांभाळी पुरे, दीनानाथ ब्रीद सांभाळी पुरे, जर पाहायला गेलास ना दुसरं काहीच भेटणार नाही. वनली दोष 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 भेटतील देवा. पण माईने जर लेकराच्या दोषाकडे जर बघून जर त्याला त्याग केला तर ती माय कसली रे. अरे भक्ताविन देवा कैची काय, भक्ताविन देवा नाही, विठ्ठल जीवनामध्ये जर देवा तुझे भक्त जर असे गैर पद्धतीने मरू लागले ना, तर देवा आमच्याशिवाय जर तुझी किंमत वाढत असेल तर ठीक आहे मग, पण आम्हाला माहितीये आमच्याशिवाय तुझी किंमत वाढणार नाहीये. म्हणून देवाविन भक्ता आणि भक्ताविन देवा असा अभंग मला आठवणा तो. कैचे कैची घडे सेवा असं काहीतरी आहे. देवा आमच्या शिवाय तुझ्या जीवनाला किंमत नाहीये. अरे आम्ही घरोघर जातो, आम्ही दारोदार जातो, आम्ही गावोगावी जातो, तुझ्या नावाचा डंका वाजवतो. हरिनामी हे ढवळीले जग, अरे आम्ही म्हणून देवा. आणि म्हणून जर तू मंदिरामध्ये बसून जर तू
आहे ना मतदान पाहिजे तेव्हा असं झुकवतो, वाकतो, खोकतो, लवतो, फुसफुसतो आणि म्हणतो माया तुमच्याशिवाय मला कोण आहे, घ्या सावरून. आणि एकदा पद आलं की नंतर मग असा बोकडासारखा एकदम डरकाळ्या मारा लागतो. तू हे शोभत नाही तुला देवा. आणि म्हणून देवा माझ्यावर दया कर, कृपा कर. मी शिणलो बहुत बहुत शिणलो, करिता येर झारा. या वाऱ्या माझ्याच्याने शक्य होत नाही तरी देवा माझ्यावर दया कर, दया कर. म्हणले काय करावं लागल? तू का मन तू गा पतित रखुमाई विठोबा रखुमाई, रखुमाई विठोबा रखुमाई, 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 तुकोबाऱ्या म्हणतात की हे भगवान पंढरीश परमात्म्या, माझ्या जीवनामधला जो शीन आहे तो तर घेच घे, परंतु जन्मांतर सुद्धा जर असेल ना, माझं प्रारब्ध नाही पण कदाचित माझं संचित जर बाकी असेल ना काही, तर ते सुद्धा घेऊन टाक बाबा. कारण आता मला या जन्माचं आणि मरण्याचा फार कंटाळा आलेला आहे. माझं मन अत्यंत उद्विग्न झालेलं आहे की हे पुन्हा नको माझ्या जीवनात, है ना. म्हणून माझ्या एखाद्याला गाजर विकायचा फार कंटाळा यावा, तिसरा पारपर्यंत उन्हात बसावा आणि त्याची गाजर इकू नाहीत, हे का नाही. गाजर त्याची इकू नाहीत आणि अचानक कोणीतरी पाहुणा त्याचा दिसावा आणि तो गाजर घ्यायला यावा. महाराज यांनी माफ न करता गोणी त्याच्या हवाली करून द्यावा. कंटाळा आला गाड्या म्हणे, सकाळ धरून परेशान झालो मी, ही गोणीच घेऊन जाय आता बस. बरं बरं कंटाळा झाला, दुसरं काय कटाळा झाला. तर नाही ते कार्यकर्ते ते चाय देणार आहे सगळ्याला. भगवान पंढरीश परमात्म्याला प्रार्थना केली तुकोबारायानं, तुका म्हणे तुगा पतित पावन, है ना. म्हणून घे माझा शीन जन्मांतर. याच्यापेक्षाही वेळ पुढे जर असलच ना काही गबाळ माझं बाकी, ते सुद्धा घे आणि या जन्मामधलं सुद्धा सगळा शीन हरण कर गड्या. माझ्याच्याने आता काही चलणं होत नाही. ज्यावेळेस माय लेकराला चालायला लावतील, लेकरू थकतं ना, त्या टायमाला ते झेप तिच्याकडे घेतं. म्हणे काय व्हायचं तर झेपून टाकतं ते स्वतःला तिच्याकडे. तिची जिम्मेदारी आहे त्याला जसं असेल तसं उचलणे. त्याचा दोष, त्याची मलिनता, त्याचं काय काही बघणार नाही, उचलणार. त्याला पर्याय दुसरा नाही. तद्वत महाराज कुर्मदासाच्या जीवनामध्ये फक्त 15 दिवसात देव भेटला. फक्त 15 दिवसात हे ना. ध्रुव बाळाचा रेकॉर्ड तोडून टाकला. म्हणून जीवनामध्ये या वारीच्या रस्त्यामध्ये मन तन जर अर्पण करून जर भगवान परमात्म्याचं भजन केलं तर भगवान परमात्मा भेटायला येतो हो. आणि आपल्या जीवनातलं हे जन्म मरणाचं जे चक्र रहाटगाड आहे ते समाप्त होऊन जातं. पण त्यासाठी समर्पण आपल्या जीवनामध्ये हवं आहे. आणि म्हणून देवा सिनलो बहुत करिता येर झारा, रखुमाईच्या बरा पावे वेगी. म्हणून आपल्या जीवनामध्ये सुद्धा देवाला आपल्या समस्या सांगा. बाकीच्यांना कितीतरी सांगा, त्या तात्कालिक समस्या निवृत्त होतील. परंतु अत्यंतिक समस्या आणि महत्वाची समस्या जन्म आणि मरण आहे. हे ज्या दिवशी आपलं समाप्त होईल त्या दिवशी आपल्याला याचा अर्थ जन्म आणि मरण संपणं म्हणजे शेवट होणं नाही बरं का. यासाठी केला होता अट्टहास. पुढं काय शेवटचा दिस गोड व्हावा, गोड व्हावा. म्हणजे कोणचा? मी तर म्हणतो हा अभंग बाबा माझी मतीनुसार बोलतो. हा अभंगच 10व्याला गंगा पूजनाला श्राद्धाला घेऊ नये, घेऊच नाही. कारण का तुकोबारायाचं जीवन संपलेलं नाहीये ना.
तुका मने मुक्ती परणियली न बरी आता 4 दिन की चांदनी अब तो शुरू हो गई है. आता तर खरंच जगायला सुरुवात केली तुकोबारायाना. कुणा बरोबर? जिजाबाईला सोडला. आता कुणा बरोबर? मुक्ती बरोबर. हे ना, मुक्ती नावाची पत्नी त्यांना भेटली आणि म्हणून म्हणले आता इथून पुढे तर खरंच जगायला मजा आहे का नाही कृष्ण महाराज. इथून पुढे तर आता जगायला मजा आहे. आणि लोक म्हणतात ह्यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा आणि म्हणून यांना सद्गती प्राप्त व्हावी. मला तर गलत वाटतं हे. म्हणून ज्या दिवशी तुमच्या जीवनामध्ये देहांत समाप्त होते, ममता समाप्त होते, त्या दिवशी तुमच्या जीवनातला संकल्प बंद होऊन जातो आणि जीवनामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याची ओळख होते. त्या दिवशी तुम्ही शरीराच्या दृष्टीने जिवंत आहात पण प्रवास संपलेला आहे. तुम्ही जिवंत श्वास घेत आहात परंतु तुमच्या जीवनातला संसार खतम झालेला आहे आणि जे संसार जिथे संपतो तिथे जगण्याला खरा आनंद आहे. म्हणून सिनलो बहुत करिता येर झारा रखुमाईच्या वरा पावे वेगी एवढीच माझी इच्छा आहे देवा. आता माझं वज तुम्ही घ्यावं आणि मी आता हे ना केव्हा जेव्हा तृष्णा कामना ममता सगळ्या खतम झाल्या. आता काय त्याचा अभंगात आहे. आता निश्चिंत. आता संपलं ना ते. भैरवी घेतली ना तुम्ही आता है ना. आता निश्चिंतीने पावलो खुंटलिया धावा तृष्णेची या. म्हणून ज्या दिवशी धावा धाव संपन वारी संपन त्या दिवशी खरंच जगायला आनंद येतो. आता निश्चिंतीने खरं जगणं केव्हा आहे? जेव्हा तुम्ही शांत आहात, जेव्हा तुम्ही स्वस्थ आहात, जेव्हा तुम्ही मस्त आहात त्या दिवशी खरी जगायला आनंद येतो. आणि तुकोबाराया म्हणून म्हणतात आता निश्चिंतीने पावलो विसावा. पण केव्हा? घेई जन्मांतर हे ना. माझा शीन घे का तू पतिताचा पावन आहेस. म्हणून आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण त्या भगवान परमात्म्याकडे प्रार्थना करा की तू पतिताला पावन करणार आहेस ना देवा, तर माझ्या जीवनामध्ये सुद्धा असं घडवू दे. ही माझी तुझ्या चरणापुढे मागणी आहे देवा. अशा प्रकारची अभिलाषा तुकोबाराया या अभंगामध्ये करत आहेत. यथामतीत अवकाश अभंगाचा भावार्थ तुमच्या पुढे मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. गुरुवर्य बाबा या ठिकाणी बसलेले आहेत. कुठलेच मठाधिपती येत ना ते असं कीर्तनाला बसत नाहीत. लय हेकडे ते खुर्चीवर बसलेले सिंहासनावर बसलेले तिकडे काने कोपऱ्यात कुठेतरी गप्पा मारत असतात. भक्त मंडळी त्यांच्या पुढे 10-5 जण आलेले असतात. तिकडे गप्पा मारतात. कीर्तन चालू इकडं जसा काय गोंधळी लावून दिलाय तिकडून ते चाललाय उभाने मस्त पैकी आपला सुरू केलाय त्यांना मस्त. त्या सगळ्या मसोबाई भणी सगळ्याला ये गोंधळाला ये सगळे येतात पण बाबा काही येत नाही म्हणे मीच बोलवलं आणि मी कसं काय येऊ. हा परंतु बाबांचा स्वभाव असा आहे की चिंतनामध्ये ते येतात राहतात आणि त्यामुळे चिंतनाला बी आनंद येतो. तुम्ही सर्व श्रोता वर्ग बाबांवरती नितांत प्रेम करणारे बाबा तुमच्यावरती नितांत खुशी खुशीने आशीर्वाद देणारे दोघांचा संयोग चांगला फार गोड आहे आणि त्याच्यामध्ये तुमच्या दोघांमध्ये संयोजन करणारे तटस्थ रूपाने राहणारे आमचे महाराज आहेत. काय नाव महाराजांचं? शुभम महाराज है ना. शुभम करोति कल्याणम आरोग्यम धन संपदा है ना. आरोग्यम ददाती शुभम महाराज धन संपदा ददाती का गृह्णाती. धन संपदा ददाती की घेती है ना. दोन्ही बी करते है ना. असे शुभम महाराज आहे आणि अशा शुभम महाराजांच्या सानिध्यामध्ये आपण सर्वचे सर्व आवर्ष राहत आहात आणि बाबांचाही कृपा वर्षाव आपल्यावरती निरंतर होत राहतो आणि काही फार कमी काळामध्ये या ठिकाणी फार मोठी प्रगती आहे. ही सगळ्यात तुमच्या उदार अंतकरणाची अभिव्यक्ती आहे. आणि म्हणून हे जंगल म्हणा किंवा हे एकदम बर रान आहे, माळ रान आहे. इथे
कुठंतरी भगवान पंढरीश परमात्म्याचीच इच्छा म्हणून हे सगळं घडत आहे आणि बाबांच्याकडून हे करून घेत आहेत म्हणून आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे. संत शोधता शोधता न होएगा भेटी असं म्हटलंय. समुद्र वाहे हेळा तरवेल असता जाता रवी धरवेल असं म्हटलं. पण साधूची भेटी होईल का नाही भरवसा नाहीये. पण साधू स्वतःहून तुमच्या जवळ आलेत हे तुमचं फार मोठं भाग्य आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये या भाग्याला कधीही सुद्धा विसरू नका. या भाग्याला निरंतर जिवंत तेवत ठेवा, प्रकाशमान ठेवा. हे अत्यंत गरजेचं आहे. जसं एखाद्या सौभाग्यवतीनं आपल्या मंगळसूत्राची किंमत करावी. सगळे दुनियाचं सोनं विकून टाकीन पण 2 पाळ्या 4 मणी कधी विकणार नाही. आणि हेही विकायला लावत असन ते तिचा नवरा बकासुराच्या पुढचा समजून घ्यायचं. बाईचं मंगळसूत्र हे तिच्या जीवनामधलं पवित्र बंधन आहे. तद्वत गुरुची श्रद्धा, गुरुवरती प्रेम हे अत्यंत पवित्र बंधन आहे. लग्न झाल्याच्या नंतर खंडोबाला एकदा जाऊन यावंच लागतं. तसा जीवनामध्ये एकदा गुरु करावा लागतो, सोडून द्यावा लागतो. असा काही विधी नाही रे भाऊ. असा तो विधी नाहीये. लग्न झाल्यावर एकदा का व्हायना पण बळच का व्हायना पण सत्यनारायण घालावंच लागतो. नाही घातले का लेकर होणार नाही. नाही काय समस्या काय आहे सांगा ना. होतात ना है ना. पर का अरे ते तुमच्या संसाराचा शुभ मंगल आहे. तसं आपल्या जीवनातल्या या संसारमय दुःखाचा नाश करण्याच्यासाठी सुरुवात केली म्हणजे बाबांचे पाय धरलेत तुम्ही. हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये या संस्थानाला कधी विसरू नका. शुभम महाराजांच्या सानिध्यामध्ये राहता शुभम महाराजाला सांभाळून घ्या आणि चांगल्या प्रकारे या संस्थानाचा विकास करण्याच्या मध्ये आपलाही सिंहाचा वाटा असावा. या भावनेने निरंतर आपण अग्रसर राहावं. याच अपेक्षावरती मी या ठिकाणी सेवा थांबवतो. आजच्या सेवेचा जो नियोजन प्रतिनिधी होते परमपूज्य गुरुवर्य यतिवर्य मधुसूदनजी महाराज सरस्वती हे गोदावरी परिक्रमाला गेलेले आहेत. गोदावरी परिक्रमा चालू आहे त्यांची, त्यामुळे या ठिकाणी ते पोहोचू शकले नाही. म्हणून बाबांनी मला आज्ञा दिली आणि त्या आज्ञेचं पालन करण्यासाठी मी या ठिकाणी आलो. आणि आपण या ठिकाणी मला 2 घंटे समजून घेतलं, ऐकून घेतलं, त्याबद्दल तुमचा मी हार्द आभार अभिव्यक्त करतो आणि वाणीला विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली